नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वाढदिवसाचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश. निपाणीतील SVK कॉलनीत वाढदिवसानिमित्त पार पडला एक प्रेरणादायी उपक्रम. भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांच्या सहकार्याने अजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पांगिरे रोडवरील SVK कॉलनी परिसर आज एका वेगळ्याच उत्साहाने नटला होता. केवळ केक कापून किंवा फटाके फोडून नव्हे तर झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांच्या सहकार्याने आयोजित या विशेष वृक्षारोपण उपक्रमात कॉलनी परिसर अधिक हिरवागार करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. वाढत्या उष्णतेचा सामना, अनियमित पाऊस आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलला पाहिजे, असे प्रभावी प्रतिपादन नामदेव चौगुले यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की वाढदिवस, विवाह सोहळे, स्मृतिदिन किंवा कोणताही आनंदाचा क्षण वृक्षारोपणाने साजरा केल्यास समाजात पर्यावरण जपण्याची सुंदर परंपरा निर्माण होईल. SVK कॉलनीच्या संस्थापिका सुरेखा कांबळे आणि विलास कांबळे यांच्या पुढाकाराचे कौतुक करत संपूर्ण कॉलनी परिसर हिरवागार करण्यासाठी व्यापक वृक्ष लागवड मोहीम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान वाढदिवसानिमित्त अजित पाटील यांना गुलाब रोपे भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तर भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकारची वृक्षरोपे भेट देण्यात आली. उपस्थितांनीही वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक सहभागाची ग्वाही दिली. या प्रेरणादायी उपक्रमात सुरेखा कांबळे, विलास कांबळे, DB कोरव, BA पाटील, अमित महाजन, सचिन कौंदाडे, सुरेश मावरकर, गणेश माळी, संग्राम पाटील, विशाल लोहार, प्रणव मगदूम, शरद लाड, नानासाहेब पाटील, ओमकार सुतार, नाविन्य महाजन, सुमित्रा कोरव, स्वाती पाटील, सुषमा लाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन कौंदाडे यांनी केले. एक वाढदिवस, एक झाड आणि हिरव्या भविष्यासाठी एक पाऊल. SVK कॉलनी की जी सुवर्णा विलास कांबळे, सुरेखा विलास कांबळे आणि विलास लक्ष्मण कांबळे म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली या कॉलनीची निर्मिती झाली आहे. आणि खरोखर आज आम्ही सर्वजण भाग्यशाली आहोत, कारण या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असताना आमचे परममित्र आणि आमच्या समवेत सह्याद्री देवराई, त्याचप्रमाणे नाथ देवराई आणि भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन यावरती काम करणारे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माननीय अजितदादा पाटील कुर्लीकर यांचा देखील आज जन्मदिवस. आणि खऱ्या अर्थानं आपण प्रत्येकाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारे जर आपण झाडं लावली आणि देशाचा जर आम्ही विचार केला तर सर्वसाधारणपणे 145 कोटीचा आपला देश या पृथ्वीवरती जागा राहणार नाही, इतकी आपल्याला झाडं लावता येतील. पण ही मानसिकता आम्ही थोडी आज बदलायला पाहिजे, कारण हे बदलणारं तापमान आणि आज आपण या जूनच्या टप्प्यावरती सुद्धा आपल्याला न मिळणारं हे पर्जन्य किंवा पाऊस आणि यामुळे शेतकरीच नव्हे तर आम्ही सर्वजण हवालदिल झालेलो आहोत. काळाची गरज आहे, हे वाढणारं तापमान आहे, हे जर कमी करायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना या ऑक्सिजन निर्मितीच्या कारखान्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ही ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने म्हणजे ही आम्ही झाडं लावायला पाहिजेत आणि फक्त झाडं लावून चालणार नाहीत, तर त्यांचं आपल्याला संवर्धन सुद्धा करायला पाहिजे. यानंतरच्या काळामध्ये आम्ही या कॉलनीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाचा यामध्ये सहभाग वाढवून प्रत्येकाचा जन्मदिवस असेल किंवा प्रिय व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा एखाद्याचं लग्न ठरलं असेल तर एंगेजमेंटच्या निमित्तानं अशा प्रकारे वेगवेगळं प्रत्येक कार्यक्रम जर आपण पर्यावरणपूरक केला तर निश्चितपणाने ही संपूर्ण कॉलनी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हिरवीगार होईल. या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्वांच्या वतीनं अजयदादा तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे सुरेखा मॅडम, विलास सर आणि सर्वच या ठिकाणी असणारे सगळ्या जणांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. धन्यवाद. विदाउट स्क्रिप्टचं भाषण आहे आमचं. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.